नमस्कार, नमस्कार, नमस्कार सगळ्या कट्टेकऱ्यांना नवीन वर्षाच्या 2025च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 2024ला आपण नुकताच निरोप दिलेला आहे. 2025चं स्वागत आपण सिडनी टेस्टनी करणार आहोत. त्याच्यासाठीच आज आपल्या बरोबर गप्पा मारायला आलेले आहेत द हिंदूचे अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे तुझं आणि हॅपी न्यू इयर. धन्यवाद आदित्य. तुला स्पोर्ट्स कट्टाच्या सगळ्या टीमला आणि सर्व कट्टेकरींना सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद. 2024 स्पोर्ट्स कट्टासाठी ब्रेक थ्रू इयर होतं. सबस्क्रायबर्स वाढलेत, व्ह्यूज वाढतायत, कमेंट्स वाढतायत, भरपूर प्रेम मिळतंय. त्याचा खूप आनंद आहे. ते तसंच ठेवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा. आणि आपल्याकडे आता मेंबरशिपचा ऑप्शनही आहे. तोही नक्की काय प्रकार आहे युट्यूबला आणि फेसबुकला ते नक्की बघा. आत्ता मात्र आम्ही येतोय नवीन वर्षाच्या पहिल्या टेस्टच्या प्रिव्ह्यू कडे. सिडनी टेस्ट मॅच चालू होतीये. भारताला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अजूनही स्वतःकडे राखण्याची संधी आहे. अमोल, नवीन वर्ष पण सामना निरोपाचा ठरणार आहे. कोणासाठी? तेच तेच मी तुला विचारतोय, ठरणार आहे का? आदित्य, हे म्हणजे चर्चा तर व्हायलाच पाहिजे. या परिस्थितीत आपण आहोत. बऱ्याच गोष्टी आता हळूहळू ड्रेसिंग रूम मधनं वारे बदलल्यामुळे बाहेर यायला लागले आहेत. पण पहिली गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की जर हा सामना भारत जिंकला तर जसं तू म्हणलास तसं बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारत स्वतःकडे कायम राखेल. एक दशकभर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी राखेल. सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात जाऊन अपराजित होऊन यायचा पराक्रम भारतीय संघ करेल. मग काय बदलेल? विशेष काही बदलेल किंवा बदल घडायला लावायची वेळ येईल? नाही येणार ना. आत्ता मुद्दा काय आहे? मुद्दा आपण तीन निवृत्त्यांबद्दल बोलतोय, टू बी प्रिसाइज. कर्णधार रोहित शर्मा गेल्या 15 इनिंग्ज मध्ये 2024 मधल्या शेवटच्या 15 इनिंग्ज मध्ये किती धावा? 164 धावा. 64 धाव. ओके. हम्म. त्यातल्या 10 सिंगल डिजिट स्कोर. ओके, हा विक्रम आहे. विराट कोहली दुसरा क्रमांक. 2024 मधल्या शेवटच्या 17 इनिंग्ज मध्ये ती एक 100 सोडली तर बाकी रोहित शर्मा आणि त्याच्यात कॉम्पिटिशन आणि 17 पैकी 9 सिंगल डिजिट स्कोर्स. ओके. आणि तिसरा मुद्दा रवींद्र जाडेजा, की ज्याला कोणालाही विचार करण्याच्या पलीकडे ज्याला मालिकेत सुरुवातीला 2 सामने बाहेर बसावं लागेल. ओके. अश्विन तसाही आता निवृत्त झालेला. तर या तिघांच्या बाबतीत पुन्हा एकदा सांगतो, जर हा सामना भारताने शेवट गोड केला दौऱ्याचा तर काही होणार नाही, काही बदलणार नाही. आणि आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, जरी भारताने सामना हारला तरी लगेच कुठलाही निर्णय जाहीर होणार नाही कोणाच्याही बाबतीत. अनलेस अनटिल एखाद्या खेळाडूनेच ठरवलं की बास मला झालं, जी शक्यता खूप कमी वाटतेय. कारण पुढचा कसोटी सामना कधी आहे? 6 महिने आहेत ना. 6 महिने आहेत ना मग डायरेक्ट घाई म्हणजे. कोणाला आहे? एक्झॅक्टली. बीसीसीआयचे माजी सेक्रेटरी, ओके, यांनी ऑलरेडी जाहीर करून झालेलं आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्माच कर्णधार असणार. मग कसली घाई आहे कोणाला? नाही नाही, पण एक मिनिट, फॉर्मॅटच वेगळा आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की चॅम्पियन्स ट्रॉफीचा आत्ता काही विषय नाहीच आहे. म्हणजे आत्ता आपण, म्हणजे ऍटलिस्ट आपण स्पोर्ट्स कट्टाला तरी लॉजिकल बोलतो, सगळं करतो. तर माझ्या दृष्टीने T20 मधनं रोहित, विराट ऑलरेडी रिटायर झालेले आहेत. वन डे टीम मधल्या त्यांच्या स्थानाला आत्ता तरी कोणताही, म्हणजे मला वाटत नाही की तो चर्चेचाही विषय आहे. टेस्ट मॅच मधल्या गोष्टीबद्दल आपण बोलतोय आणि मला फार आश्चर्य वाटलं की तू रवींद्र जडेजाचं नाव घेतलंस, की तोही तिसरं नाव आपण बोलतोय. म्हणजे तीन कामगिरीचा तीन शक्यता आहेत ना. कामगिरीचा विचार केला तर जडेजाला कामगिरीच्या बेसिसवरती निरोप द्यायची वेळ आलेली नाही. आता कोचला वाटतंय की त्यांनी निरोप घ्यावा तर गोष्ट वेगळी, पण कामगिरीच्या बेसिसवरती रवींद्र जडेजाला काढावं का? तर म्हणजे माझ्या दृष्टीने तरी उत्तर नक्कीच नाही असं आहे. त्याच्यामुळे रवींद्र जडेजा निवृत्ती, ती टेस्ट म्हणजे
आता जर का आपण विचार केला तर तो T20तून ऑलरेडी रिटायर झालेला आहे. रवी इंटरनॅशनल T20तून. वन डे फॉर्मॅटमध्ये मला तरी असं वाटतं की अक्षर पटेल त्याच्या पुढे आहे. त्याला आता तो पुढे त्याला ठेवतील की नाही माहित नाही. अशा वेळी रवींद्र जडेजासाठी टेस्ट हा बेस्ट फॉर्मॅट आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये. आणि त्याचा फिटनेस आणि ओव्हरऑल लक्षात घेतलं आणि त्याला खेळायचं असेल तर तो 2 वर्ष या ट्रान्झिशन मध्ये भारतातल्या पर्टिक्युलरली पिचेस वरती खूप उपयोगी ठरू शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्या बाबतीत तरी घाई होऊ नये. मान्य. पण शॉर्ट टर्म रिॲक्शनच्या बाबतीत जर आपण केलं आणि ड्रेसिंग रूम मध्ये ज्या काही गोष्टी चालल्या आहेत, पुन्हा एकदा आठवण करून देतो, गौतम गंभीरला डंकन फ्लेचर नंतर पहिल्यांदा असं झालंय की एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे हेड कोचला. त्याच्यामुळे गौतम गंभीर 2027 वर्ल्ड कप पर्यंत इथून हलणार नाही. ओके, तोपर्यंत 50 खेळाडू जरी बदलले तरी गौतम गंभीर तिथेच राहणार आहे, संघाचं काही झालं तरी. त्याच्यामुळे म्हणून मी ते नाव ऍड केलं की जर एकामागून एक जर गळती लागायची वेळ आली तर ही 3 नावं सुटली. पण आता ड्रेसिंग रूम मधल्या बातम्या बाहेर यायला लागल्यात. म्हणजे एवढे दिवस काय होतं तर आपल्याला काही ड्रेसिंग रूम मधलं म्हणजे गेल्या टेन्युअर मध्ये सुद्धा या टेन्युअर मध्ये सुद्धा अशा फुसकुल्या काही फार निघत नव्हत्या. आता एकदम सडनली म्हणजे बातम्या पेरल्या जात आहेत का काय होतंय म्हणजे आता. हे बघा आता मी एक न्यूज जर्नलिस्ट आहे, त्याच्यामुळे हे जे बातम्या पेरणं असतं ना, ज्याला लीक म्हणतात रूढार्थाने. ओके, बातमी मिळते, बातमी दिली जात नाही कधी. ओके, आणि जेव्हा मिळवली मला जाते असं. मिळते, हा मी तेच सांगतोय, जेव्हा मला मिळते तेव्हा मला माहिती आहे त्याच्यासाठी काय काय जंग पिछाडावं लागतं. आणि तीच गोष्ट माझ्या फ्रॅटर्निटी मधल्या इतर पत्रकार मित्रांच्या बाबतीत. त्याच्यामुळे कोणालाही जर बातमी मिळाली तर मी त्याचं श्रेय त्या पत्रकाराला देतो, बातमी पेरणाऱ्याला नाही. ओके, कारण जर ड्रेसिंग रूमची सँक्टिटी मेंटेन करायची असेल आणि युट्यूब सोडून न्यूजपेपरमध्ये आलं तर आजच्या जगात खूप मोठी गोष्ट आहे. तू रेफर करतोय अर्थात इंडियन एक्सप्रेसमध्ये जे आलं की गंभीर चिडून म्हणाला बहुत हो गया. तर आता मुद्दा असा आहे, गंभीर चिडून म्हणाला बहुत हो गया हे म्हणायलाही गंभीरला बहुत लेट हो गया का अशी वेळ आली आहे ना. नाही राईट. पण आपल्याला दुसऱ्या साईडला हेही माहिती नाही ना की दुसऱ्या साईडनी काय चर्चा होतीये, काय बोलणं झालं होतं. गंभीरला म्हणजे आपल्याला बाहेरून दिसताना हे तरी दिसतंय की त्याला जो सपोर्ट स्टाफ दिला गेला होता तो त्यांनी सांगितलं तो सपोर्ट स्टाफ त्याला दिला गेलेला आहे. अर्थात आपल्याला आता हे माहित नाही की त्याला जे हवे होते ते प्लेयर्स दिले गेले आहेत. ती साधी गोष्ट आहे. आत्ता कसं आहे माहितीये का, नीजर्क रिॲक्शन जर असती, ओके, मालिका जर हरली असती तर रिषभ पंतला बळीचा बकरा बनवून एक मॅच बाहेर बसून विषय संपला. सगळं कसं म्हणजे आम्ही मोठी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली. ओके, आत्ता असं आहे की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संपलंय. त्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप बद्दल तू म्हणलास तसं आपण ऑफलाईन बोलत होतो तेव्हा की आपण नंतर या मालिकेनंतर एक मोठा एपिसोड करूच त्याच्या बाबतीत. पण रिषभ पंत आत्ता बळीचा बकरा बनवून तुम्हाला चालणार नाहीये. तुम्हाला या संघात विशेष बदल घडायला जागा नाहीये. गौतम गंभीर अजून जम बसण्यासारखं काहीही केलेलं नाहीये गौतम गंभीरने स्वतःच्या कारकिर्दीत. त्याच्यामुळे हवे तेवढे प्लेयर्स, आत्ता जे 2 प्लेयर्स आपण म्हणतोय, आपण याच्या आधीही बोललोय, तर ते 2 सोडून अजून किती हवे होते हा पुढचा मुद्दा आहे. पण सगळीच म्हणजे सगळं विस्कळीत आहे. आणि हे म्हणजे अशा वेळेस फार मजा येते. मला 2011-12ची आठवण झाली जेव्हा गंमत सांगतो मी तुम्हाला एक आतल्या गोटातली बातमी. भारत टेस्ट सिरीज 4-0 हरला होता. राहुल द्रविडला ड्रॉप करा, राहुल द्रविडला ड्रॉप करा, व्हीव्हीएस लक्ष्मणला ड्रॉप करा. नाही, लक्ष्मण होता का तेव्हा? लक्ष्मण नव्हता. होता ना. 13ला गेला ना लक्ष्मण. हा हो, 12ला गेला, त्याच 12ला त्याच गेला. सॉरी. हा 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 त्याच हा त्याच मालिकेत हा त्याचा हा त्यानंतर खेळला हा नाही तो. हा. तो द्रविड आणि लक्ष्मणला काढा, द्रविड आणि लक्ष्मणला काढा, अख्खं सिरीज चाललं होतं. हम्म, रोहित शर्मा आणि अजिंक्य राहणे होते रिझर्व्ह मध्ये. हम्म, ओके, त्या मालिकेनंतर ट्राय सिरीज कव्हर करण्यासाठी मी ऑस्ट्रेलियात गेलो आणि तेव्हा एकदा गप्पा मारता मारता भारतीय संघातला एक वरिष्ठ खेळाडू, कारण ते इन्फॉर्मल होतं, मी ते अजून कुठेही लिहिलेलं नाहीये म्हणून तुम्हाला नाव सांगत नाही, तो म्हणला की ड्रेसिंग रूम मध्ये सिंपल चर्चा झाली. कर्णधार म्हणला की आम्ही 15 किंवा 16 देतो आणि तुम्ही 11 काढायचे हा नियम असताना जर हे 2 महान खेळाडू
सिलेक्टर्सनी जर जबाबदारी घेऊन त्यांना काढलं नाहीये, ते जर 15त आहेत तर ते 11त असणार. ती चूक मी करणार नाही, तो ब्लेम मी घेणार नाही. जर ते नसावेत असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही त्यांना सांगा, तुम्ही त्यांना 15तनं बाहेर काढा किंवा तुम्ही त्यांना आधी सांगा. माझ्या खांद्यावरून बंदूक चालवली जाणार नाही, त्यामुळे अख्खी सिरीज झाली. त्याच्यानंतर दोघे जण खेळले नाहीत. द्रविडनी अनाउन्समेंट करायला त्याच्यानंतर 1.5 महिना लागला परत हम्म. संघात आल्यानंतर. आणि ही स्टोरी तेव्हा पेरली गेली होती की शेवटच्या टेस्ट मॅचच्या दिवशी स्टोरी छापून आली होती की द्रविडनी ड्रेसिंग रूम मध्ये थँक्यू स्पीच केलं की आता इथून पुढे नसणार. पण तेव्हा ते डिनाय केलं गेलं आणि 1.5 महिन्यानंतर राहुल द्रविडने जाहीर केलं. व्ही.व्ही.एस. लक्ष्मणनी त्यानंतर 7 महिन्यांनी जाहीर केलं. ओके. हम्म. त्याच्यामुळे हम्म. आता सीझन आहे हा उदाहरण घ्यायला, पण लगेच काही होईल असं मला वाटत नाही. म्हणजे आता आपण गौतम गंभीर जेव्हा कोच झाला तेव्हा आपण म्हटलं होतं की ग्रेप चॅपलशी सारखंच वादळी टेन्युअर असेल, तर त्याची आपल्याला झाकी दिसायला लागली आता. येस येस, प्रश्नच नाही म्हणजे. आणि सरप्राइझिंग नाहीये. अ, सर्वात मोठं सरप्राईज होतं ते न्यूझीलंडच्या विरुद्ध घरी झालेलं पानिपत जे होतं ना, आणि ते गौतम गंभीर एकट्याने केलेलं नव्हतं. गौतम गंभीर, रोहित शर्मा दोघांनी मिळून ठरवलं की आम्ही अशा खेळपट्ट्यांवर खेळणार आणि तुम्हाला जमलं नाही. त्याच्यामुळे त्याच्यात आता काय करणार. त्याच्यामुळे सगळंच आता म्हणजे आता कसं आहे, आता चॅम्पियन्स जे आपण तू म्हणलास तसं गौतम गंभीर आल्या आपण जो एपिसोड केला होता त्याच्यात जे आपण म्हणलं होतं की चॅम्पियन्स ट्रॉफी पर्यंत कोण कोण राहील आणि कोण कोण जाईल हे आपल्याला कळेल. ते आता घोडा मैदान लांब नाही अशी अवस्था आहे. पण सिरीज अजून ओपन आहे. हो, पण अजून चॅम्पियन्स ट्रॉफी होणार कुठे होणार तोही वेगळाच मुद्दा आहे. एनिवे ऑफिशियल शेड्यूल अनाऊन्स झालंय तो सर. मुद्दा तो मुद्दा ऑफिशियल शेड्यूल बघूया. अनाऊन्स झालेलं आहे. हो हो, माहिती आहे भारत माहिती आहे मला. पाकिस्तान दुबईमध्ये 23 फेब्रुवारीला खेळणार आहेत. तरीही जर तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही पाकिस्तानचा विजा आत्ताच अप्लाय करा. बघूया बघूया काय होतंय. अजून स्पर्धा चालू व्हायला वेळ आहे. बघूया काय होतंय. पण तो विषय वेगळा. सिरीज अजूनही ओपन आहे. सिडनी टेस्ट मॅचलाच असं होऊ शकतं का की काही बदल होतील? म्हणजे रोहित विराटला ड्रॉप करतील असं नाही. नाही ना. नाही हम्म. होणार. नाही होणार ना. जोपर्यंत खेळाडूंनी स्वतःहून माघार घेत नाही तोपर्यंत त्याला बाहेर ठेवायचा प्रश्नच येत नाही. मग शुभमन गिल आत येऊ शकेल? आपण काही कॉम्बिनेशन तरी चेंज करू का? फक्त ती तो आत आला. कॉम्बिनेशनच्या. हा, सॉरी बोल सॉरी, ना, हा बोल. बोल ना, बोल ना, बोल. नाही म्हणजे कॉम्बिनेशनच्या बाबतीमध्ये, म्हणजे आपण जर का परत ही बॅटिंग लाईनअप घेऊन, म्हणजे आपण प्रॅक्टिकली 5 बॅट्समन, त्याच्यात पण पाचवा ऋषभ पंत, म्हणजे जो विकेट किपर आहे, म्हणजे आपण 4 फ्रंटलाईन बॅट्समन घेऊन जर का टेस्ट मॅच जिंकायचा विचार करतोय तर ते खूपच जास्ती होतं नाही का? पण पर्याय काय आहे तुमच्याकडे? तुम्हाला सी नितीश कुमार रेड्डी हा फायदा आणि तोटा हा मुद्दा हे आधी बोलून झालंय. नितीश कुमार रेड्डी 7च्या वर बॅटिंग करू शकत नाही. ओके. 7च्या खाली बॅटिंग करू शकत नाही. त्याला 8ला सुरुवातीला करायला लावलं. ओके. पण त्याच्यामुळे ती एक पोझिशन ब्लॉक होतीये. तुमचा स्पेशलिस्ट बॅटर जो आहे, जो बॅटिंग ऑलराऊंडर कॅटेगरीतला आहे, त्याच्यामुळे तुम्ही उरलेल्या 4 पोझिशन्समध्ये तुम्हाला 2 पेसर्स आणि म्हणजे 3 पेसर्स आणि 1 स्पिनर बसवण्याशिवाय पर्याय नाहीये ना. सो आणि परत तेच मी म्हणजे हे फारफेच स्टेटमेंट आहे. 4 स्पेशलिस्ट बॅटर्स नाही आहेत. रिषभ पंत हा बॅटरच आहे. जेवढा रवींद्र जाडेजा ऑलराऊंडर आहे तेवढाच रिषभ पंत ऑलराऊंडर आहे. नाही नाही, तसं नाही. म्हणजे तशा अर्थाने मी म्हणत नाही. म्हणजे रिषभ पंत बॅटर आहे का नाही याच्यात मला बिलकुल शंका नाही. तो प्रश्न नाहीये. तो विकेट किपर बॅट्समन आहे. मी फ्रंटलाईन, म्हणजे फ्रंटलाईन बॅट्समन 5 घेऊन खेळलं पाहिजे अशा अर्थाने मी रिषभ पंतला काउंट केलं नाही. बाकी काही नाही. म्हणजे रवींद्र जडेजा रिषभ पंत बद्दल काहीच म्हणजे मला शंकाही नाहीये. पण मग काय परत गिल बाहेर? मग जर का असं असेल तर मग गिलला जागाच नाही राहत. आपण सेम कॉम्बिनेशननी खेळू कदाचित. बरोबर. सिराजचा वेळ आली आहे का? कारण सिराज गेल्या सिरीज मधला सिराज जो आपल्याला वन ऑफ द बेस्ट सिराज होता ऑस्ट्रेलिया मधल्या, म्हणतोय मी.
पहिल्या इनिंग मध्ये या टेस्टची आपल्याला एक कमेंटही आली होती की 127 रन दिल्या, 474 पैकी एकही विकेट नाही घेतली, आणि तो पॅचेस मध्ये चांगली बॉलिंग करतोय. तर म्हणजे म्हणजे मला तरी पर्याय दिसत नाहीये बुमराह सिराजला खेळवण्याशिवाय. बदल झाला तर आकाशदीपच्या ऐवजी प्रसिद्ध कृष्णा येऊ शकतो, कारण आकाशदीप दुखापत झाली होती थोडीशी त्याला चौथ्या टेस्ट मॅच मध्ये असं वाटत होतं. तर काही त्या स्टेजला बदल होतील त्या फ्रंटवरती? सिराजची गंमत अशी आहे ना, की तू म्हणलास तसं त्यांनी पॅचेस मध्ये चांगली बॉलिंग केली आहे. त्यांनी एक दोन स्पेल्स मध्ये लेट ऑर्डर मधल्या विकेट घेतल्या. त्याच्यामुळे जर नंबर्स प्रमाणे जायचं म्हणलं ना, तर सिराज हा मालिकेतला थर्ड हायेस्ट विकेट टेकर आहे. बरोबर. ओके. आणि त्याच्यामुळे मला वाटत नाही सिराजला बाहेर ठेवायची चर्चाही चालू आहे. म्हणजे आपण म्हणजे जसं ड्रेसिंग रूम साठी तुम्ही आणि आम्ही असतं, ड्रेसिंग रूमच्या बाहेरचे सर्व तुम्ही. त्याच्यामुळे फक्त तुम्ही चर्चा करताय. आणि जसं तू म्हणलास तसं की प्रसिद्ध कृष्णा खेळवायचा का, म्हणजे दुसरा ऑप्शन मला दिसत नाहीये. जर जर आकाश 100% फिट नसेल, कारण एनिवे तुम्हाला सिडनीमध्ये स्लो टर्नर मिळायची शक्यता जर असेल, जे ट्रेडिशनली असतं, तर एनिवे तुमच्याकडे दोन स्पिनर्स आहेत. त्याच्यामुळे मला तरी आता तेवढा एकच मुद्दा जागेचा वाटतोय. कारण हर्षित जर राणा. तुम्ही हर्षित राणा होपफुली नाही. म्हणजे हम्म. हम्म. हर्षित राणा जेव्हा करो या मरो मॅच मध्ये तुम्ही परत हर्षित राणावर पंट घेणार का? प्रसिद्ध कृष्णा ऍटलिस्ट एक पाऊल पुढे तर आहे त्याच्या, असं वाटतं. त्याच्यामुळे हम्म. बघूया, इंटरेस्टिंग आहे. आणि याचं काय आहे, ऑस्ट्रेलियामध्ये तर मला दिसत नाहीत काही बदल होतील, कारण त्यांना गरजही नाहीये. फक्त एक मुद्दा अननोटीस गेलाय या चारही टेस्ट मॅच मध्ये, कारण ऑस्ट्रेलिया पुढे आहे असं मला वाटतं. तो म्हणजे आपण पहिल्यांदा गेल्या दोन टूर मध्ये, यावेळी म्हणजे तिसऱ्या टूर मध्ये पहिल्यांदाच आपण नेथन लिओनला निष्प्रभ ठरवलंय पूर्ण, निष्प्रभ ठरवलंय पूर्ण. निष्प्रभ म्हणायचंय का तुला? निष्प्रभ ठरवलंय पूर्ण. तर आज गौरव जोशी येऊ शकले नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्या मराठीची जागा मी भरून काढली. ते सिडनीत न्यू इयर एन्जॉय करतायत. मगाशी मी सुरुवातीला म्हणायचं राहून गेलं, कारण आधी टेक्निकल ग्लिचमुळे आपण एपिसोड केला तेव्हा त्याच्यात म्हटलं होतं आपण की गौरव जोशी आज येऊ शकले नाहीत, पण पुढच्या भागा प्री रिव्ह्यूला ते नक्की येतील. तर त्याच्यासाठी सुद्धा ही निरोपाची टेस्ट ठरेल का, असं मला कुठेतरी वाटतंय. कदाचित त्यांच्या फायनल नंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ऑस्ट्रेलियाच्या, किंवा श्रीलंकेतल्या सिरीज, श्रीलंकेत सिरीज आहे त्याच्यामुळे नाही, आत्ता तरी नाही, श्रीलंका झाल्याशिवाय नाही. पण त्याच्यासाठी या शेवटच्या 2-3 टेस्ट ठरू शकतात. प्रीमच्युअर म्हणजे. आणि ऑस्ट्रेलियाची साधारण परंपरा आहे ना, की ऑस्ट्रेलियातले लेजंड्स घरी रिटायर होतात. त्यांची ती परंपरा जी आपल्या पिढीने आपण स्टीव्ह वॉ पासून सुरू झालेली बघितली, की एका लेजंडला सन्मानाने निरोप दिला जातो. तो आधी वेळेत जाहीर करतो, आयदर मालिकेचा शेवटचा सामना किंवा त्याच्या मैदानावरचा, घरच्या मैदानावरचा शेवटचा सामना. इथे त्याला फेअरवेल दिलं जातं. त्यामुळे मला समहाव असं वाटतंय की नेथन लायन पुढचा होम समर ऑस्ट्रेलियातला जो असेल, त्या होम समर त्या होम सीझन मध्ये फेअरवेल होऊ शकेल लायन. पण त्याला आपण यावेळी चांगलं टॅकल केलंय, म्हणजे कोणीच अडकलं नाही येस. त्याच्यासमोर जे होत होतं आधी. त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या तो एक दृष्टीने माझ्या पॉझिटिव्ह. मते प्रश्न फक्त एवढाच आहे की त्या मिचेल मार्शच्या जागी वेबस्टर घ्यायचा की नाही. पण त्यांनी पण बहुतेक असं ठरवलेलं दिसतंय की 5 मॅचेस अख्ख्या द्यायच्या मिचेल मार्शला. आणि संघाचं बरं चाललंय तर काही विशेष काळजीचं कारण नाही, असं आता तरी त्यांच्या अप्रोच वरून वाटतं. ठीक आहे. मग आता आपण, मला वाटतं की आपण आजच्या प्रिव्ह्यूचा निरोप घेऊया. नवीन टेस्ट मॅच, नवीन वर्षातली पहिली काय आपल्या समोर घेऊन येते, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारताकडे राहते का, याचं एक शेवटचं तुझं प्रेडिक्शन सांग, आणि मग आपण अं, निरोप घेऊया. यावेळेस मी बोलतोय ते बरोबर उलट होतंय. त्याच्यामुळे मी सांगतो की खात्रीपूर्वक सांगतो की ऑस्ट्रेलिया जिंकेल आता. म्हणजे तरी ट्रॉफी भारताकडे राहील.
आपलं काय म्हणणं आहे? भारत जिंकेल असं मी म्हणत राहतोय. होपफुली यावेळी निराश करणार नाही. पण न्यूझीलंड विरुद्धच्या 3 टेस्ट मॅचेस आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 7 टेस्ट मॅच मधले आपण 1 टेस्ट मॅच जिंकलोय आणि एक पावसामुळे ड्रॉ झाली आणि 5 हरलोय. त्याच्यामुळे मी खूप आशावादी माणूस असल्यामुळे मी असं म्हणतोय भारत जिंकेल. गुड जॉब. तर बघूया. तर नवीन वर्ष तुम्ही एन्जॉय केलं असेल. आत्ता या टेस्ट मॅचनी आपलं नवीन वर्ष अजून चांगलं होईल अशी आपण आशा करूया. आत्ता मात्र आम्ही इकडे थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा. आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.